देशातील सळसळत्या तरुणांच्या वादळांनो माझ्या मित्रांनो, खडक फोडून रस्ता काढू डोंगर आम्ही पोखरू. खडक फोडून रस्ता काढू डोंगर आम्ही पोखरू. महासत्ता भारताचे स्वप्न आम्ही सत्यात उतरू. स्वप्न आम्ही सत्यात उतरू. मित्रांनो, आजच्या पवित्र दिवशी मी तुम्हाला प्रश्न विचारते. आपण 26 जानेवारी का साजरी करतो? केवळ झेंडावंदनासाठी नाही, तर मित्रांनो, हा दिवस आहे आपल्या अधिकाराच्या रक्षणाची शपथ घेण्याचा. संविधानाने न्याय दिला आहे, पण आजही न्यायालयाच्या पायऱ्या चढताना सामान्य माणसाचे आयुष्य संपतात. संविधानाने समता दिली आहे, पण आजही जातीवरून माणसे मारली जातात. मित्रांनो, ही परिस्थिती बदलण्यासाठी आपल्याला आक्रमक व्हावेच लागेल. मित्रांनो, सध्याची परिस्थिती पाहता असे वाटते की आपण पुन्हा गुलामगिरीकडे चाललो आहोत का? विचारांची गुलामगिरी, परकीय संस्कृतीची गुलामगिरी. आपली संस्कृती महान आहे, पण आपण तिला विसरत चाललो आहोत. संविधानाने दिलेला मताधिकार हे सर्वात मोठे शस्त्र आहे, पण आपण ते विकतोय. हे थांबलेच पाहिजे. मित्रांनो, जर आपण जागृत झालो नाही तर हा लोकशाहीचा डोलारा कोसळायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, भविष्याचा वेध घेताना मला असा भारत घडवायचा आहे जिथे प्रत्येक मूल शाळेत आणि प्रत्येक तरुणाला त्याचे आवडते काम मिळेल. भारत जगाला दिशा देईल, पण त्यासाठी आपल्याला आपल्यातील दोष दूर करावे लागतील. भारतीय म्हणून जगायला शिकलं पाहिजे. प्रादेशिकता, भाषावाद बाजूला सारून राष्ट्रप्रथम हा मंत्र जपला पाहिजे. मित्रांनो, ही वेळ रडण्याची नाही तर लढण्याची. आपल्या शब्दात तलवारीची धार असू द्या आणि कृतीत संविधानाचा सन्मान असू द्या. उठा, सिद्ध व्हा या मातीसाठी, या देशासाठी आणि आपल्या स्वाभिमानासाठी प्राणपणाला लावायला तयार राहा. मित्रांनो, जोपर्यंत हा तिरंगा आकाशात फडकत आहे तोपर्यंत आपल्याला कोणीही रोखू मित्रांनो, जोपर्यंत हा तिरंगा अभिमानाने आकाशात फडकत आहे तोपर्यंत आपल्याला कोणीही रोखू शकत नाही. मित्रांनो, चला गर्जने करूया. भारत माता की जय.